नमस्कार, स्वागत आहे तुमचं. मी आता ज्योतिबा डोंगरावर आहे आणि ज्योतिबा डोंगरावर तिथे आता मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. भाविकांची नवरात्रोत्सव सुरू आहे. मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आहे. आबालवृद्ध, महिला, ज्येष्ठ, लहान मुलं मुली अशी मोठी गर्दी आहे. मात्र इथे एक प्रशासनाला मी सांगू इच्छितो की कोल्हापूर पश्चिम देवस्थान जी समिती आहे, देवस्थान समिती आहे, त्यांना सांगू इच्छितो की महिलांची लाईन जी आहे ती त्यांनी वेगळी करावी. कारण इथे गर्दीमध्ये महिलांना त्रास होतो आहे फार मोठ्या प्रमाणात. कारण जी पुरुषांची आणि महिलांची जी चेंगराचेंगरी आहे, मुलांचीही आहे, त्यामध्ये फार म्हणजे भयावह आहे. म्हणजे कुठलाही गैरप्रकार घडू नये याची आपण खबरदारी बाळगली पाहिजे अशी मी प्रशासनाला नम्र विनंती करतो. आणि विशेषतः पोलीस जे आहेत, पोलीस प्रशासन त्यांनीही याकडे लक्ष द्यावं, जेणेकरून जी महिलांची गर्दी आहे किंवा जी महिलांची लाईन आहे ती वेगळी व्हावी. आणि ते पाहिलं मी, महिला आणि पुरुष कोणतीही लाईन वेगळी नाही आहे. सगळेजण महिला आणि पुरुष दोन्हीही एकत्र आहेत. लहान मुलंही त्यातच आहेत. तिथे लहान मुलं चिरडत आहेत. त्यामुळे हा प्रकार मला गंभीर वाटलेला आहे. त्यामुळे मी हे सार्वजनिकरित्या मी वक्तव्य करतो. या संदर्भात मी तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, मात्र त्यांनीही आपण हतबलता दाखवली. थेट तिथे म्हणजे काही कर्मचारी होते, एक शशिकांत पाटील म्हणून कोणतरी आहेत, ते माझं काम आहे पावत्या फाडायचं. त्यांना म्हटलं तुम्ही किमान सूचना करू शकता की महिलांची लाईन जी आहे ती वेगळी करू शकता, पुरुषांना सांगू शकता की तुमची पुरुषांची वेगळी लाईन आहे. मात्र ते काही न करता नुसते बसून होते. फक्त पावत्याच फाडण्याचं तुमचं काम आहे का, हा माझा प्रश्न आहे. आणि प्रशासनाला एक विनंती आहे की महिलांची जी लाईन आहे, कुठल्याही देवस्थानात शासनाचा नियम आहे महिलांची किंवा ज्येष्ठांची लाईन जी आहे ती वेगळीच हवी असते. या संदर्भात आपण प्रशासनाशी पण बोलणार आहोत. इथले जे आता मंदिर व्यवस्थापन समितीचे काही इथे आता ऑफिस आहे, तिथे आता कोण आहे का ते आधी पाहूया आणि त्यांच्याशी मी बोलेनच. फक्त माझे प्रशासनाला हात जोडून नम्र विनंती आहे की महिलांची लाईन आणि पुरुषांची लाईन ही किमान देवस्थान समितीने वेगवेगळी करावी, ही माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. पाहू शकता तुम्ही इथे महिलांची आणि पुरुषांची जी रांग आहे ती एकच आहे, कुठलीही वेगळी रांग नाही आहे. पाहू शकता वास्तविक महिलांची जी रांग आहे ती वेगळी असणे आवश्यक आहे. मात्र ते सरसकट ही जी रांग आहे महिला आणि पुरुषांची एकत्र आहे. आपण पाहू शकता इथे महिला आणि पुरुष सगळे मिक्स आहेत, वेगळी अशी रांग नाही आहे. आता इथे सुरळीतपणे सुरू आहे. मात्र आतमध्ये, मंदिराच्या आतमध्ये इकडे पाहू शकता महिला आणि पुरुष असं काहीच रांग नाही आहे. पाहू शकता पाहू शकता इथे महिला आणि पुरुषांची रांग वेगळी पाहिजे, तिथे नाही आहे. त्यामुळे मंदिराच्या आतमध्ये फार मोठी चेंगराचेंगरी होते आहे. तुम्ही पाहू शकता अशी महिलांची वेगळी रांग नाही आहे. आता महिला पुरुषांच्या रांगेत आहेत आणि तो महिलांना त्रास सहन करावा लागतोय. हे बघा, पाहू शकता.